नमस्ते. आज आपण नेट फ्लावर कशा पद्धतीनं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी नेट फॅब्रिक घेतलेलं आहे. आपल्याला ते 4 फोल्ड करून कट करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. त्यानंतर त्याचं सर्कल तयार होणार आहे. परत त्याला फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला जे फ्लावर आहे ते बनवण्यासाठी तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथं मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेले आहे, 2 तारची निडल घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने 4 फोल्ड करून आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी चेन घालत आहे पॉलिस्टर थ्रेडचे. तुम्ही जरी थ्रेड वापरू शकता. जर आपल्याला आरी वर्क न येत नसेल तर तुम्ही साध्या निडलनेही करू शकता. तर इथं मी दोन्ही समोरासमोर ठेवून स्टिच करून घेतलेलं आहे. आधी एक जे पाकळी होती ती स्टिच केली, त्यानंतर दुसरी केली, त्यानंतर आता मी तिसरी करत आहे. या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. असेच आपल्याला वेगवेगळे जे डिझाईन्स असतील नेट फ्लावरमध्ये मी शिकवणार आहे. त्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. आणखी आपल्याला कोणते स्टिच बघायला आवडतील ते मला कमेंट करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपल्याला चारी बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे फिनिशिंग करण्यासाठी साईडनी कट करून घ्यायचं आहे. ते आपल्याला नंतर मी दाखवते. आता याच्यामध्ये मी मोती यूज करत आहे. तुम्ही कोणतंही मटेरियल यूज करू शकता. तुम्ही बीट्स यूज करू शकता, कटपाईप यूज करू शकता किंवा क्रिस्टलचे जे स्टोन असतात आपले लटकनचे तेही तुम्ही यामध्ये यूज करू शकता. खूप छान दिसतात. तर इथं मी मोती वापरत आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे जर आरीवर्क येत नसेल, आरीवर्कच्या निडलने येत नसेल तर तुम्ही साधी निडल वापरून हे करू शकता. आणखी ब्लाऊजमध्ये यूज करून एक्स्ट्रा जी तुमचं पेमेंट आहे, जे इन्कम आहे ते एक्स्ट्रा तुम्ही कमवू शकता ब्लाऊज डिझाईन्स करून, त्यामध्ये हे यूज करून. तर साईडने मी कट करून घेत आहे जे कमी जास्त झालेलं आहे ते. तर अशा प्रकारे हे 3D फ्लावर आपलं बनवून तयार आहे. खूप सोप्या पद्धतीने मी आपल्याला दाखवलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन.